तर हर हर महादेव बा बोट्टे हो. आजची होती महाशिवरात्री. तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बरं का. सर्वात मेन कारण म्हणजे आम्ही डायरेक्ट गेलो मंदिरात भो रात्री. आता आम्ही गेलो, तुम्ही म्हणता हे काय चालू आहे, तर हे अभिषेक चालू होता देवाचा. अभिषेक वगैरे झाला तेवढ्यात ही गर्दी बा किती जमा झाली बो 2च मिनिटात ना. हे बघा इकडे टायमिंग लावलेच असतं, जसं 12 वाजले आणि सुरू झालं. तेवढ्यात आपण निघलो गाव दर्शनाकडे, कारण तिथूनचा सर्व कार्यक्रम झालेला होता आणि सर्वात पहिले महादेवाचं दर्शन घेतलं करून. तिथे दर्शन घेतलं. आता आपण निघलो सरळ सरळ. तिथून निघलो आम्ही डायरेक्ट वैकुंठ धामच्या शिव मंदिराकडं. आमच्या इकडे तर वैकुंठ धाममध्ये पण शिवस्थापना केलेली आहे. तुमच्या इकडे आहे का कमेंटमध्ये सांगा भाऊ. तिथून दर्शन घेतलं भाऊ. हे पोट्टे होणं चाला एक भित्ती मारू 1 किलोमीटरची. डायरेक्ट एका भित्तीत तर आलो आम्ही महाकालेश्वर मंदिराकडे. आता पाया लागणं जायचं मग पैदलच भाऊ, कशाला गाडी घ्या लागते. चप्पल तर नव्हतीच पायात आणि हा वटी आलं तर या पोऱ्याच्या सुईमध्ये धागाच नव्हता जात. तेवढ्यात आम्हाला करणं होतं पटापट दर्शन. पानं कशी पिंड सजवलेली आहे तर. आणि महाशिवरात्रीला तुमच्या इकडे असं असते का मला कमेंटमध्ये सांगा बरं का आज पक्क्यात. आणि हे काय युरलर बा संग संग पाहिलं तर आपला मित्रच कुरापात्या धंदे करायला होता. डायरेक्ट आम्ही सरळ सरळ आलो आपल्या बेंबळेश्वर मंदिराकडं. महाकुंभ स्नानचा हौद आपण सपा केला पटकन भाऊ. हा जलवा पाहून घ्या बैल तुम्ही. अंदर मंदिरात तर गेलो, पण गेल्याबरोबर काय झालं, हे पोट्टे म्हणून आम्ही तर धुतलंय बा अंग. म्हटलं चाल बा आपण बी धुवून घेऊन पटापट अंग. आपलं गाव तर तिथे जाऊ नाही शकत, म्हणून आपल्या मंदिरानं प्रयागराज वरून त्रिवेणी संगमनाचं आपल्यासाठी पाणी आणलेलं होतं भाऊ. तर जल टाकलं आणि बाहेरच्या होतात आपण आलो डायरेक्ट अंग धुवायला. आल्याबरोबर तर बा येणं मलेच बुचकं देऊन दिली तर पाव पहिले. मग या पोऱ्याला लावलं वळणं, ते तर होतच राहते. हे पोट्टे बा कसे खुश झालते ना रे आज, काऊन की अंग धुणं. अरे हा एकदम थंड पाणी आणि रातचा माहोल. 2-3 वाजल तर भाऊ. आपण अंग धुतलं पटकन आणि केस झटकून तेल गिल लावून एकदम सेट केले केस. ते सर्व मंदिरातच केलं बरं. आणि पटकन घेतला टिक्का लावून. संचितनं 2-2 खेप टिक्का लावला बा, तरी काही जमलं नाही. आपला जमला की नाही. हे पोट्टे तो आपण आम्हाला 4 वाजता भूकच लागली. मग 4 वाजता काय उघड असेल तर आमच्या गावचे हॉटेल 4 वाजता उघडीच असते. सगळ्यात पहिले फराळी नाश्ता घेतला हाणून. तुम्हाला काय वाटते फराळी चिवड्यात होईन आपलं. अरे बॉ एक चहा बी घेतला ना मागून, ते तर पाहिजे. तर चहा वगैरे पेनं झाला. तुम्हाला परत एकदा हर हर महादेव म्हणून बाय बाय करतो. पण आपण संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू बरं का. बाय बाय पोट्टे मग.